हाय हॅलो नमस्कार सोलापूर, मी तुमचा चिन्मय उदगीरकर तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय 95 माय FM आणि श्री दूध सारी प्रेझेंट्स जिद की कहाणी सीझन 3। असोसिएट स्पॉन्सर्स शुद्ध होम ज्वेलर्स, सिद्धेश्वर मोटर्स आणि सन्मित्र डेव्हलपर्स। हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जिद की कहाणी। काही लोकांचं सगळं खूप बरं चाललेलं असतं, पण आतलं कॉलिंग काहीतरी वेगळं असतं आणि मग ते कॉलिंग गाठण्यासाठी त्यांना जिद्दीने वेगळा प्रयत्न करावा लागतो आणि तो प्रयत्न साध्य होतो आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं। ते इतकं बदलतं की ते लोक धाटणीपेक्षा वेगळे होऊन लोकांचं आयुष्य बदलण्यासाठी, खऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, तिथे प्रबोधन करण्यासाठी उभे राहतात। आणि असाच एक अवली आपल्या बरोबर आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर हर्षद शहा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर मेघा शहा। दोघांचंही मनापासून स्वागत, कारण जे मिशन आता डॉक्टर शहा यांनी आता घेतलेलं आहे, ज्या मिशनचा मूळ जिस्ट हा आहे की तुम्हाला आनंदी राहायचंय, जीवन पूर्णपणे जगायचं आहे, गुंत्यात अडकून न पडता तुम्हाला जगायचं आहे, त्या मिशनच्या ओनरच डॉक्टर सौ शहा आहेत। म्हणजे इथेही परत आपला पाय मोकळा करू आपल्याच छायेला त्यांनी अडकवून टाकलेलं आहे। म्हणून म्हटलं की हा असा एक भन्नाट अवली आपल्या बरोबर आहे सर, आणि जे अत्यंत महत्वाच्या घटकावर काम करताय। करेक्ट, आरोग्य नाही, डॉक्टर पण फक्त आरोग्य नाही तर फायनान्शियल लिटरसीवर ते काम करण्याची भारतीयाला सगळ्यात जास्त गरज आहे। जवळजवळ 75% त्यांच्याच माहितीप्रमाणे 75% भारतामध्ये फायनान्शियल लिटरसी बद्दल नॉलेज नाहीये। त्यामुळे खूप महत्वाचं मिशन, मी याला मिशन म्हणायचं, तुम्ही हाती घेतलेला आहे। तर हा सगळा जो काही प्रवास आहे की बरं चाललंय, डॉक्टर कीचं बरं चाललेलं आहे, आपण चांगलं कमवतो आहोत, आपलं कुटुंब खूप छान आहे, अचानकपणे तुम्ही निर्णय घेता की अरे मला याच्याकडे काम करायचंय, हे कमी करून टाकायचंय, हे कसं घडलं? तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती, शिक्षण कसं झालं, लग्न कसं झालं आणि अचानकपणे या नवीन व्हेंचरकडे तुम्ही कसे वळलात? मगाशी तुम्ही म्हणला की त्यांच्याकडे मॅडमकडे ढकलून दिलंय, तर म्हणूनच आमचे एक डॉक्टर आहेत डॉक्टर संतोष जोशी, ते नेहमी म्हणतात की आपली बायको ही अर्धांगिनी नाही, ही पूर्णांगिनी आहे। त्यामुळे त्यांच्याकडे ढकललं की आपण जास्त मोकळे होतो। या दृष्टीने विचार करायचा आहे। ऍक्च्युअल मी बाय प्रोफेशन डॉक्टर, मी डायबेटिक प्रॅक्टिस जास्त करत होतो आणि त्याच्याच रिलेटेड मी लाईफ एन्जॉय करत होतो। पण हे करत असताना मला एक स्टोरी तुम्हाला सांगावीशी वाटते की ज्यामुळे मला असं वाटतं की मी हे बदल का केला माझ्यामध्ये, आणि तो या पद्धतीने झाला की एक स्टोरी अशी आहे की एक मुलगा असतो लहान 10-12 वर्षाचा, आणि तो 10-12 वर्षाचा मुलगा चांगला रनर असतो आणि तो चांगला रनर असतो, त्यामुळं घरातलेही सगळे त्याला प्रमोट करत असतात की तू चांगलं रनिंग कर आणि तू ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवू शकशील भविष्यामध्ये। त्यामुळे तो पळत असतो। ज्यावेळी तो पळायला त्याला घरचे मोटिवेट करतात, त्यावेळी शाळेमध्ये तो पळतो, तर शाळेमध्ये तो पहिला येतो, शाळेमध्ये पहिला आल्यानंतर गावामध्ये पहिला येतो, गावामध्ये पहिला आल्यावर जिल्हा स्तरीयमध्ये पण तो पहिला येतो, आता स्टेट मध्ये पण तो पहिला आलाय। आणि त्यामुळे त्याचे प्रचंड इतर सगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूज वगैरे सगळीकडे चालू होतात, आणि इंटरव्ह्यूज चालू झाल्यानंतर त्याच्या मतामध्ये मात्र थोडासा असा दंभ तयार होतो की मी एकदम भारी पळणारा वगैरे, असं सगळं चालू असतं। एक चॅरिटी इव्हेंट ठेवलेला असतो त्यांच्या गावामध्ये, आणि एक चांगले फिलॉसॉफर जे असतात गुरुजी, त्यांना पण तिथं इन्व्हाइट केलेलं असतं, आणि त्या चॅरिटी इव्हेंट मध्ये त्याला त्याच्याबरोबर पळण्यासाठी एक बाकीचे 2 जण तयार केले जातात आणि त्याच्याबरोबर त्यांना पळवलं जातं। ज्यावेळी तो पळतो, त्यावेळी तो पळून पहिला येतो, त्यावेळी सगळीकडे सगळे टाळ्या वाजवतात अख्ख्या स्टेडियम मध्ये, आणि छान ते स्टेडियम ह्यासाठीच भरलेलं असतं की तो चॅरिटी इव्हेंट असतो, आणि त्यामुळे मुवमेंट आणि लोकांना फार भारी वाटतं की छान पळतोय हा 12 वर्षाचा मुलगा। पण गंमत अशी होती की सगळे टाळ्या वाजवल्यानंतर तो मुलगा तिथं शेजारी जिथं माईक घेतलेला असतो तिथं जातो आणि म्हणतो की मी खूप छान पळलो ना, तुम्हाला छान वाटलं ना, तर मी चॅलेंज देतो की इथं कोण अजून 2 असतील तर त्यांनी यावं, मी त्यांनाही त्यांच्या बरोबरही पळायला तयार आहे। लोकांनाही वाटतं की चला आपण एक बघायला आलोय, आपल्याला 2 बघायला मिळतील, आणि 2 त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी मुलं येतात
आणि ते तिघं मिळून पळतात. गंमत अशी की त्याच्यापेक्षा मोठी मुलं असताना सुद्धा ह्याचा पळण्याचा स्पीड जास्त असतो, त्यामुळे तो परत पहिला येतो आणि लोक प्रचंड टाळ्या वाजवतात. आता गंमत अशी होती की त्याला वाटतं की मी खूपच जोरदार पळलोय, पण मग जे फिलॉसॉफर असतात त्यांना असं जाणवतं की ह्याच्या मनामध्ये दंभ तयार होतोय आणि हे थोडस चुकीचं आहे. तर मग त्यांनी सांगतात की बेटा मी एक रिक्वेस्ट करतो की मी 2 अजून व्यक्तींना तुझ्या बरोबर देतो, त्यांच्या बरोबर एक शेवटची रेस तू माझ्यासाठी पळ. तर तो म्हणतो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याच्या मनामध्ये तर असतं की मला करायचंच आहे. मग ते काय करतात की एक म्हातारी आजी आणि एक डोळ्याने थोडासा अंध व्यक्ती त्यांना त्याच्या बरोबर उभे करतात. आता गंमत ही होती की त्याला वाटतं असं का केलं कुणास ठाऊक, पण तो म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, मला काय करायचंय. म्हणजे त्याच्या मनामध्ये तो हा थॉट असतो, त्यामुळे मला काय करायचंय. त्यामुळे ते तिघं उभे राहतात आणि रेस चालू होते. रेस चालू झाल्यानंतर ते दोघं सावकाश सावकाश चालत पुढे येतात आणि हा पळायला लागतो आणि हा पळतो आणि पुढे पहिला येतो. पण आता मात्र अख्ख्या स्टेडियम मध्ये कोणीही टाळ्या वाजवत नाही. आता अख्ख्या स्टेडियम सगळं शांत आहे हे जाणवतं त्यांना आणि मग तो एकदम असा डिस्टर्ब होतो की कोणीच टाळ्या कशा वाजवल्या नाहीत. मग ते फिलॉसॉफर त्याला परत बोलवतात आणि त्याला म्हणतात की आता तू एक काम कर की या दोघांना घेऊन परत एकदा हीच रेस कर आणि दोघांना घेऊन पूर्ण कर. तो दोघांना घेऊन ती पूर्ण करतो आणि ती पूर्ण केल्यानंतर अख्खं स्टेडियम त्यांना स्टँडिंग ओव्हिएशन देतात की बाबा टाळ्या वाजवतो की किती छान तू सगळ्यांना त्या दोघांना घेऊन चालला. तो फिलॉसॉफरनं विचारतो की नेमकं आता जिंकलं कोण, टाळ्या कुणासाठी वाजवल्या एवढ्या. तर ते फिलॉसॉफर सांगतात की ह्या टाळ्या ज्या वाजवल्या आहेत त्या टाळ्या यासाठी वाजवल्यात की त्यावेळी पहिल्यांदा ज्या वाजवल्या होत्या त्या तुझ्यासाठी वाजवल्या होत्या, पण आता ज्या वाजवलेल्या आहेत त्या या रेससाठी वाजवलेल्या आहेत. सिंपल गोष्ट हीच आहे की ज्यावेळी मी स्वतःकडे बघतो त्यावेळी मी माझ्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट 2000 सालापासून करत होतो. त्याच्यामध्ये बरेच चढ उतारही झाले. 2008 सालचं मोठं क्रायसिस फायनान्शियल होतं, त्यावेळी माझाही लॉस झाला. पण 2015 पर्यंत माझ्या असं लक्षात आलं की मी आता एक परफेक्ट स्टेबल झालोय आणि मला कळलं की खरी इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे आणि ग्रीड पेक्षा किंवा फिअर पेक्षा योग्य इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फायनान्शियल लिटरसी कशी गरजेची आहे ते जाणवलं आणि त्याच्या रिलेटेड स्वतःचा अभ्यास असल्यामुळे 2015 मध्ये आउटपुट चांगली यायला लागले. पण मला असं लक्षात आलं की अरे मी रिटायर झाल्यानंतर जर मी असाच ह्या पळणाऱ्या मुलासारखा फक्त पुढे निघून गेलो तर मी आनंदी नाही होणार आहे. तर माझ्या जवळचे सगळे जे मित्रमंडळी आहेत त्यांनीही माझ्या बरोबर जर फॉरेन ट्रिप मारायची असेल किंवा त्यांनी माझ्या बरोबर फायनान्शियली फ्रीडम अचीव्ह करायचं असेल, त्यांनाही त्यांचं लाईफ एन्जॉय करायचं असेल, तर त्यांनीही आर्थिक दृष्ट्या स्टेबल होणं गरजेचं आहे, तेही फायनान्शियल लिटरेट होणे गरजेचं आहे. आणि मग त्या रिलेटेड हा प्रवास चालू झाला. आणि त्या रिलेटेड हा प्रवास चालू झाल्यामुळे मग मी थोडं माझंही थोडस फोकस 9 ते 2 हॉस्पिटलकडे केलं आणि मग 4 ते 8 हा फायनान्शियल लिटरसी कडे केलं आणि त्याच्या रिलेटेड आता जवळजवळ 650च्या आसपास क्लायंट्स आहेत. आता हे करत असतानाही मला हे एक जाणवलं की फार प्रचंड फायनान्शियल लिटरसी बद्दलची गडबड आहे. म्हणजे भारताचा जर आपण डाटा बघितला तर भारताचा डाटा काय सांगतो की भारतामध्ये एज्युकेशन लिटरसी जी आहे ती जवळजवळ 74% आहे आणि फायनान्शियल लिटरसी आहे फक्त 25%, 24%. मग आता जवळजवळ 50% लोक जे एज्युकेटेड लिटरेट आहेत पण त्यांच्याकडे फायनान्शियल लिटरसी आहे, म्हणजे ही प्रचंड पोकळी आहे. आता तीच गंमत अजून थोडीशी पुढे गेल्यावर तर फार गमतीशीर डाटा येतो. तो डाटा असा की महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन लिटरसी जी भारतापेक्षा 5% जास्त आहे, म्हणजे 79% आहे. पण फायनान्शियल लिटरसी जी आहे ती फायनान्शियल लिटरसी माग जवळजवळ 17%च्या आसपास येते, म्हणजे जी 24%च्याही खाली येते. आता ह्यात अजून एक इंटरेस्टिंग डाटा जो आहे तो डाटा आहे गुजरातचा. गुजरातमध्ये एज्युकेशन लिटरसी जी आहे ती 69% आहे, पण फायनान्शियल लिटरसी तिथं 83% आहे. म्हणजे आता इथं सुद्धा गेल्या 4-5 महिन्यापूर्वी
सोलापूरमध्ये एक फायनान्शियल लिटरसी कमी असल्यामुळे घडलेला एक इन्सिडन्स ऐकला होता की कुठल्या तरी ऑनलाईन गेमिंगचा, आणि त्या ऑनलाईन गेमिंग मध्ये गडबड अशी झाली की खूप लोकांनी पैसे घालवले. किंवा बार्शीमध्ये एक फाटे प्रकरण म्हणून एक प्रकरण झालं की ज्याच्यामध्येही लोकांनी पैसे घालवले. हे का घडलं तर त्यांची फायनान्शियल लिटरसी नाही म्हणून त्यांनी हे गोंधळ घातला. मग हा सगळा गोंधळ जो होतो तो महाराष्ट्रामध्ये होतो. असं आपण कधी गुजरातमध्ये बघितलं का, कधी ऐकलं का की तिथं असे काही फ्रॉड्स घडले, चिटफंडचे फ्रॉड्स घडले किंवा फायनान्शियल लिटरसी? कारण तिथं फायनान्शियल लिटरसीच एवढी जास्त आहे की त्यामुळे हा प्रश्न येत नाही. मग ही पोकळी जी आहे ती पोकळी खूप जास्त आहे, त्याला रिझन एज्युकेशन सिस्टीम. मग आता हा परत ब्लेम गेम चालू झाला की रस्ते खराब आहेत, रस्ते फोडलेले आहेत आणि हे चुकीचं आहे, किंवा राजकारण खूप गचाळ आहे. जर मी याच्यामध्ये ब्लेम गेम खेळायचं ठरवलं तर मी भरपूर ब्लेम गेम खेळू शकतो, पण जर मी ह्यात बदल करायचं ठरवलं तरच मग काहीतरी उपयोग होईल. मग ज्या गोष्टीत मी बदल करू शकतो त्यावर चर्चा करा, ज्याच्यावर ब्लेम गेम करायची इच्छा आहे ते करणं बंद करा. म्हणजे जर मला पॉझिटिव्हिटीकडे जर झुकायचं असेल तर मला ब्लेम गेम थांबवली पाहिजे. आणि मग ती ब्लेम गेम थांबवण्यासाठी मग मी विचार केला की बाबा मी राजकारणात उभा तर निवडणुकीला जाणार नाहीये, मग मी रस्त्याचं काही करू शकत नाही, तर मग त्यावर नाही चर्चा करणार. पण मग मला असं जाणवलं की फायनान्शियल लिटरसीवर तर मी काम करू शकतो स्वतःच स्वतः, तर मग आपण स्वतःच स्वतः करू. आणि मग त्या रिलेटेड काम करायला चालू केलं. आणि त्यामुळे मग नंतर लक्षात हे यायला लागलं की लोक डाय रिच खूप होतात, म्हणजे श्रीमंत मारतात. म्हणजे जाताना प्रॉपर्टी प्रचंड असते त्यांची आणि ते श्रीमंत मारतात, तर तेही नाही व्हायला पाहिजे. तर मग तुम्हाला एक्झॅक्ट आकडेवारी कळता येऊ शकते की बाबा मला माझ्या आयुष्याच्या 85 वर्षापर्यंत किती पैसे लागणार आहेत आणि तेवढेच तुम्ही कमवा, राहिलेले पैसे एन्जॉय करा लाईफ. या दृष्टीने तुम्ही काम करू शकता आणि मग त्या रिलेटेड काम चालू झालं. ओके, मग याला सुरुवातीला प्रतिसाद कसा होता सर? खरं बघितलं तर हे सगळे जे सुरुवातीचे काळातले होते ते सगळे माझे मित्र होते आणि सगळ्या मित्रांनी प्रचंड प्रतिसाद दिला. का तर त्यांना माहितीये की हर्षद शाह म्हणजे हा एकदम विचित्र अवलिया माणूस आहे, प्रत्येक गोष्ट प्रचंड किस पाडल्याशिवाय काही करत नाही. त्यामुळे ह्यांनी सगळा किस पाडलेला असेल प्रत्येक गोष्टीचा, इन्व्हेस्टमेंट असून नाही तर कुठलीही गोष्ट असो. त्यामुळे हा जर म्हणतोय ना की ही गोष्ट अशी केली पाहिजे तर आपण केली पाहिजे. त्यामुळं ती एक चांगला प्लॅटफॉर्म आणि रेपो माझा ऑलरेडी असल्यामुळं, तो फेथ असल्यामुळं मला तिथं प्रतिसादाच्या बाबतीत फारशी अडचण आली नाही. लोकांनी फास्ट प्रतिसाद दिला आणि त्याचं काम फास्ट वेगात चालू झालं. पण ही कॉन्सेप्ट घरच्यांना पण नवीन होती, म्हणजे नॉट टू युअर वाईफ बट बाकी घरच्या आई वडिलांना त्यांनी कसं रिसीव्ह केलं? ते म्हणले की अरे तू डॉक्टर, हा, आणि तू हे असं वेड्यासारखं काय करतोय आणि हे विचित्र सगळं काम करतोय, आपण ह्या जुगाराच्या भानगडीत कशाला पडायचं. कारण त्यांचे थॉट्स होते की हे सगळं जुगार आहे किंवा हे अशा पद्धतीने नाही जगलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. पण हे सगळं त्यांचा थॉट होता. पण मला असं जाणवलं की नाही, हे असं नाहीये. मग मी त्यांना ते कन्व्हिन्स केलं की बाबा, मी त्यांना इकिगाईचं उदाहरण दिलं की बाबा मी त्यांना सांगितलं की 4 गोष्टी आहेत आयुष्यामध्ये की मला काय काय येतं. तर त्यामध्ये मला डॉक्टरी येते, तसंच मला हे फायनान्सचं पण लिटरसीचं सगळं येत आहे. मी त्याचं नॉलेज पॅशन म्हणून घेतलंय. मग ते मला आवडतंय का? तर आवडतंय, म्हणजे ही माझी पॅशन झाली. आता त्याची लोकांना गरज आहे का? म्हणजे मी त्यांना माझी 4 पानं लिहून काढलेली दाखवली. म्हणजे मी तुम्हाला पण सगळ्यांना सांगू इच्छिल की सिस्टीम काय आहे की जर मला खरंच काही शोधायचं असेल, मी कोणता व्यवसाय करावा ह्याबद्दल कन्फ्युजन असेल, तर असं केलं पाहिजे की पहिली 4 पानं लिहून काढली पाहिजे. सगळ्यात पहिलं पान असं असलं पाहिजे की मला काय काय येतं. मग त्या पानामध्ये मी 20, 25, 50, 100 गोष्टी लिहिल्यात. त्याच्यानंतर दुसरं पान की त्यातलं मला काय काय आवडतं. मग त्या 100 गोष्टींमधल्या 20च गोष्टी आवडत असतील. त्यानंतर तिसरं पान लिहायचंय की त्यातली लोकांना कोणत्या गोष्टींची गरज आहे, हे तिसरं पान. आणि मग चौथं पान लिहायचंय की त्यासाठी लोक मला पे करायला तयार आहेत का. म्हणजे ज्यावेळी चौथं पान येईल त्यावेळी 2 किंवा 3च गोष्टी झालेल्या असतील त्या 100 मधल्या, आणि त्या 3 गोष्टीतलं तुम्ही काहीतरी केलं तर ते तुमचा इकिगाय आहे आणि त्यामुळे तुम्ही ते एन्जॉय करचाल लाईफ. नाहीतर मग बऱ्याच वेळा आपण मला आवडतंय वेगळं आणि मी करतोय वेगळं. म्हणजे कित्येक वेळा आपण असं बघतो की मला आवडतंय गाणं म्हणायला आणि मी करतोय काय तर किराणा दुकानात आहे. मग हे का होतंय तर त्याला हीच भीती वाटते की मी फायनान्शियल अचिव्हमेंट नाही केली, मी पैसे नाही कमवले तर माझ्या बरोबर असणाऱ्या 4 गोष्टी पळून जातील.
म्हणजे आपण जो ह्याला उदाहरण मी नेहमी देतो ते जगलरचं. माणूस हा जगलर आहे, 5 बॉल उडवत असतो. त्यातला पहिला बॉल आहे वर्क, दुसरा बॉल आहे हेल्थ, तिसरा बॉल आहे फॅमिली, चौथा बॉल आहे फ्रेंड्स आणि 5वा बॉल आहे सोशल लाईफ. हे 5ही बॉल ऍट ए टाइम ओपन उडवत असतो. पण त्यावेळी आपण त्या 5ही बॉल उडवतोय तर त्यातले 8 तास झोपल्यानंतर राहिलेले 16 तास आहेत. तर त्या 16 तासाची डिवायडिंग ह्या सगळ्यामध्ये 3.5 तास व्हायला पाहिजे. पण ते तसं होत नाही. आपण काय करतो की वर्कला 16 तास देतो. मग वर्कला 16 तास का देतो, तर ह्या 4ही गोष्टींना वेळ देत नाही. मग ह्या 4ही गोष्टींना वेळ का नाही देत, फ्रेंड्सला वेळ देत नाही, फॅमिलीला वेळ देत नाही, का तर आपल्याला वाटतं की मी जर पैसे कमवले नाहीत, मी वर्क केलं नाही तर पैसे कमवणार नाही, पैसे कमवले नाही तर हे 4ही लोक पळून जातील. काही अर्थी ते बरोबरही आहे, कारण बायको म्हणाले खायला काय आणलं. पण मग त्यासाठी मी तिथं प्रत्येक वेळी वेळच दिला पाहिजे का, तर नक्कीच नाही. मग त्यावेळी मी मुवमेंट काय बदलली पाहिजे, तर मी मेक मनी वर्क फॉर यू केलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी मी पैशाला कामाला लावेल आणि मला माझे पैसे मी कामाच्या ठिकाणी न बसता पण मिळत राहतील, त्यावेळी ऑटोमॅटिकली राहिलेले तास मी माझ्या स्वतःच्या बाकीच्या गोष्टींना देईल. म्हणजे मी हेल्थला देऊ शकेल, त्याच्यानंतर फॅमिलीला देऊ शकेल, फ्रेंड्सला देऊ शकेल, सोशल लाईफला देऊ शकेल. आणि हा घटनाक्रम आणि ही जजमेंट ज्यावेळी यायला लागेल त्यावेळी तुम्ही लाईफ एन्जॉय करता. ओके. पण मग ज्या ज्या मित्रांनी सर तुमची ही नवीन पद्धत फॉलो केली, तुम्हाला ज्यांनी फॉलो केलं, एखादी छान एखादी सक्सेस स्टोरी त्याची किंवा एखाद्या मित्राचा चांगला अनुभव आम्हाला तुम्ही शेअर कराल का? आता गंमत सांगतो की माझे आत्ताच्या 2-4 मित्रांमध्ये एक मित्र आहे की जो प्रचंड फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्याच्या पुढच्या 2 पिढ्या बसून खातील ह्या स्टेजला, पण तरीही तो काम करताना अशा कंडिशन मध्ये की अरे मला हे अजून केलं पाहिजे, नाही केलं तर कसं व्हायचं. म्हणजे अक्षरशः त्याची वागण्याची आणि मागण्याची पद्धत अशी असायची की मी नाही कमवलं तर उद्या घरात उपासमार होईल. पण गंमत सांगतो की आता आजच्या घडीला जर त्याच्याशी गप्पा मारायला लागला तर तो म्हणतो तू माझं लाईफ ट्रान्सफॉर्म केलंय. म्हणजे तो माझ्या बरोबर सकाळी दररोज 2 तास घालवतो, दररोज वॉकिंग करतो, सकाळी मेडिटेशन करतो, सूर्यनमस्कार करतो, दर रविवारी आमच्या बरोबर एका वेगळ्या वॉकला किंवा ट्रेकला येतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि तो म्हणतो की तू मला आयुष्यात माझ्या लवकर भेटला असतास. म्हणजे मला 10 वर्ष अगोदर भेटला असता तर हे एवढे मी हेल्थ रिलेटेड इश्यू तयार केले नसते. म्हणजे डायबिटीस झाला नसता, ब्लड प्रेशर झालं नसतं आणि त्याचं वय कमी असून हे सगळं त्याला करावं लागतं. तर मग हे सगळा असा बदल घडला आहे. सर तुमचा मेन अजेंडा आहे, मिशन आहे की याचा अवेअरनेस खूप जास्त प्रमाणामध्ये स्प्रेड झाला पाहिजे. मग यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहात? मी लोकांनी कसं ऍक्च्युअल कसं आहे की मी मगाशीच म्हणलं की आपल्याला ब्लेम गेम नाही खेळायची आणि आपल्याला फायनान्शियल लिटरसी करायची आहे. मग फायनान्शियल लिटरसी करायची तर काय करायला पाहिजे, मला तर 1 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. मग 1 लाख लोकांपर्यंत पोहोचायचे तर मुवमेंट कशी केली पाहिजे, तर मग त्या रिलेटेड सगळ्यात पहिलं काम केलं जे सगळ्यात फास्ट मला सोपं जात होतं ते की मी कोविड काळामध्ये, थँक्स टू कोविड, की कोविडनी मला खूप काही वेळ दिला, माझे विजन्स क्लिअर करायला वेळ दिला, माझं पॅशन किंवा माझे गोल सेट करायला वेळ दिला. आणि त्या वेळ दिल्यामुळं मी त्या काळामध्ये झूम मिटिंग्स बऱ्याचशा घेतल्या की ज्या झूम मिटिंग मध्ये मी फायनान्शियल लिटरसीवर प्रचंड काम केलं. म्हणजे दर महिन्यातून आजही माझ्याकडे फायनान्शियल लिटरसीवर एक झूम मिटिंग असतेच आणि जी लोकांसाठी मी फ्री ऑफ कॉस्ट ठेवतो. कारण माझं ते पॅशन आहे. आय एम नॉट हिअर फॉर अर्निंग अ मनी. मनी इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ दिस. त्यामुळं मला तो बाय प्रॉडक्ट म्हणून येणारच आहे, तो मी काय थांबवत नाहीये, पण मी त्यासाठी तिथं थांबत नाहीये. त्यामुळे मी ते एन्जॉय करायला लागलो. त्यामुळे मी झूम मिटिंग्स घेतल्या. ते केल्यावरही असं लक्षात आलं की आपल्याकडे अजून खूप लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि मग त्या रिलेटेड मग पुस्तक लिहिलं, गुंतवणुकीतील नवजीवन या नावाचं. आणि ते पुस्तक लिहितानाही काही आयडियाज वापरल्या की बाबा लोकांना स्टोरीज आवडतात. मग पहिले 8 स्टोरीज लिहिल्या की आमच्या डॉक्टरी प्रोफेशन मध्ये, म्हणजे मी बऱ्याच वेळा म्हणतो की माझ्या लाईफ मध्ये ती एक स्टोरी घडली आयुष्यात की एक पेशंट होता की जो पेशंट 1.5 कोटीचा मालक होता, पण त्याचं हॉस्पिटलचं बिल भरायला 10,000 रुपये त्याच्याकडे नव्हते. आणि त्याच्या हॉस्पिटलचं बिल भरायला कोणी येत नव्हतं. त्याला 4 मुलं, 3 मुली, त्याचं वय 75, पण 1.5 कोटीचा मालक म्हणजे 1.5 कोटीची प्रॉपर्टी, शेत होतं 10 एकर. पण पंचायत अशी की तो ज्यावेळी शेत विकायचा निर्णय घ्यायचा की बाबा मुलं सांभाळत नाहीयेत, मी शेत विकतो,
तर मुलं जी भांडत होती वाटणी करून द्या, ती मुलं एकत्र यायची आणि जो गिराईक यायचा त्या गिराईकाला म्हणायचे खेडवळ भाषेमध्ये की म्हाताऱ्याची साठी बुद्धी नाटी झालीये, आम्हाला रान बिन काय विकायचं नाहीये, जर तू रानात पाय ठेवला तर तुझं तंगडच मोडतो. म्हणजे जो येईल त्या गिरायकाला ते पळवून लावत होते. आणि ह्या म्हाताऱ्याची ही फायनान्शियल लिटरसी नव्हती की त्यांनी सगळेच पैसे एकाच ऍसेट मध्ये म्हणजे रिअल इस्टेट मध्ये गुंतवून ठेवले होते आणि त्याच्याकडे लिक्विड क्रंच होता, म्हणजे पैसे लिक्विड नव्हते. त्यामुळं 1.5 कोटीच्या नावाची प्रॉपर्टी याच्या नावावर, पण हॉस्पिटलचं 10,000 रुपयाचं बिल भरायला याच्याकडे पैसे नाही. हा घटनाक्रम जो घडला तो माझ्या लाईफमध्ये मलाही वाटतं की ट्रान्सफॉर्मिंग झाला, की अरे लोकांकडे फायनान्शियल लिटरसी एवढी प्रचंड कमी आहे आणि मग ती केली पाहिजे. तर तुमचा ऍसेट क्लास सगळीकडे डिवाइड असला पाहिजे. आणि मग तो डिवाइड ऍसेट क्लास कसा असला पाहिजे, तर तुमचा काही पार्ट रिअल इस्टेट मध्ये पाहिजे, काही पार्ट गोल्ड मध्ये असला पाहिजे, काही पार्ट म्युच्युअल फंड इक्विटी मध्ये असला पाहिजे, काही पार्ट तुमचा डेप्थ मध्ये असला पाहिजे, काही पार्ट तुमचा एफडी मध्ये असला पाहिजे, काही पार्ट LIC मध्ये असला पाहिजे. या पद्धतीने तुमचा काही पार्ट असा सगळीकडे डिवाइड असला पाहिजे. पण हेही मला जाणवलं की ज्यावेळी आपल्याकडे फायनान्शियल काही शिकवायला लोक येतात, त्यावेळी ते शिकवायला येताना ते गंमत अशी करतात की ते जर LICचं काम करत असतील तर ते LIC विकून जातात. जर एखादा गोल्ड स्मिथ वाला असेल तर तो तुम्हाला फक्त गोल्ड विकून जातो. तो फायनान्शियल लिटरसी नाही शिकवत आहे तुम्हाला. किंवा तो एखादा शेअर मार्केट वाला असेल तर तो सांगतो प्रचंड रिटर्न्स मिळतील, तू सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये टाक. म्हणजे थोडक्यात काय, तर घटनाक्रम इतका विचित्र आहे की फायनान्शियल लिटरसी आणि व्यवसाय हे कॉम्बिनेशन होत नाहीये. व्यवसाय एका वेगळ्या ठिकाणी राहतोय आणि फायनान्शियल लिटरसी एका वेगळ्या ठिकाणी. माझ्याकडे जे आहे ते मी विकणार, ह्या थॉटला माणूस जास्त जातोय आणि त्यामुळे मग गडबड उडत जाते. बरोबर सर. मला तुम्ही जे कन्सल्टन्सी सुरू केलेली आहे, तुमची फर्म नवजीवन वेल्थ या नावाने तिथे आहे आणि तुम्ही एक ऑफिस घेऊन तिथे तुम्ही तुमची प्रॅक्टिस करता आणि बाकी तुम्ही ऑनलाईन वगैरे पण तुमचे क्लासेस, कोचिंग क्लासेस वगैरे सगळे सुरू केलेले आहेत का? ओके सर. आणि त्याला कसा रिस्पॉन्स आहे बाकीच्या, म्हणजे तुमचे मित्र सोडून बाकीच्या लोकांच्या अनुषंगाने कसा रिस्पॉन्स आहे? या ठिकाणी गंमत अशी आहे की फायनान्स ही अशी गोष्ट आहे की फेथ खूप यायला खूप वेळ लागतो. लोक झटपट कुठं विश्वास टाकत नाही आणि लोकांना तो विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याला वेळ बराच लागतो. पण मला असं वाटतं की ही गोष्ट जशी तिथं आहे तशीच ती सगळ्या व्यवसायामध्ये. म्हणजे मी नेहमी म्हणतो की एखादी गोष्ट तुम्हाला जर एखाद्या माणसाला प्रमोट करायची असेल तर त्याला 10 स्टेप्स तयार होतात. त्या 10 स्टेप्स कोणत्या तयार होतात, तर पहिली स्टेप ही असते की तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा सांगता त्यावेळी तो ऐकतो आणि कागद फेकून देतो. म्हणजे सिंपल गोष्ट आहे की एखाद्या जाहिरातीचा कागद तुमच्या घरी आला तर तो कागद अक्षरशः कचऱ्यासाठी वापरला जातो. सेकंड टाइम ज्यावेळी येतो तो म्हणतो काहीतरी येऊन पडलंय. थर्ड टाइम येतो त्यावेळी तो म्हणतो काय येऊन पडलंय ते वाचून बघू, मग तो वाचून बघतो. चौथ्या टाइमाला तो बघतो की हा वाचलंय, चांगलं तर वाटतंय, एखाद्या दिवशी फोन करू, पण तो फोन करत नाही. 5व्या वेळी पण तो तेच करतो. 6व्या वेळी तो म्हणतो फोन करू, फोन उचलतो, फोन नंबर सेव्ह करतो, पण फोन करत नाही. 7व्या वेळी तो फोन करतो की साहेब तुम्ही असं असं काम करता मला कळलं, किंवा तुमच्याकडे हे प्रॉडक्ट आहे मला कळलं, मी बघतो, येऊन बघून जातो, पण तो तुमच्याकडे येत नाही. 8व्या वेळी परत तुमचं ते कागद बघितल्यावर तो म्हणतो हा ठीक आहे हरकत नाही, जायला पाहिजे. पण 9व्या वेळी तो परत फोन करतो आणि येतो, पण तरी तो त्यावेळी काही करत नाही. ज्यावेळी तो 10व्या वेळी येतो त्यावेळी ती प्रोसेस करतो. म्हणजे जशी तुमच्या जाहिरातीमध्ये पण, आता तुम्ही ऍज अ ऍक्टर म्हणून तुम्ही जाहिराती करता, तर त्यावेळी फेअर अँड लवलीची जाहिरात 10 वेळा बघितल्यावर 11व्या वेळी तो व्यक्ती खरेदी करतो. तीच सेम सिस्टीम सगळीकडे आहे. म्हणजे तुम्ही डॉक्टर असा तर डॉक्टरीलाही पेशंट येताना हा अशा 10 स्टेप मधनच येतो. तो ज्यावेळी 10 वेळा ऐकतो की हा डॉक्टर चांगलं ट्रीटमेंट करतो त्यावेळी 11व्या वेळी तो येतो. त्यामुळे मग याचा अर्थ असा नाही की पहिल्या वेळी मी केलेली मेहनत वाया गेली, कधीच नाही. ती पहिल्या वेळी केलेली मेहनतही तेवढीच उपयोगाची आहे जी 10व्या वेळी तुम्ही करताय. त्यामुळे तुमचा प्रयत्न मात्र प्रामाणिकच असला पाहिजे. आणि तो प्रामाणिक असताना एक दुसरी अजून एक गमतीशीर गोष्ट आहे की आता माझ्या डोक्यात काय चाललंय ते मी जे बोलतोय ते तुमचा कान ऐकतोय, पण माझा मेंदू जे बोलतोय ते तुमचं कान नाही ऐकत, पण मेंदू मात्र नक्की ऐकतोय.
आणि त्यामुळे तुमच्या मेंदूमध्ये समोरच्या माणसाच्या प्रती जे काही भाव असले पाहिजेत ते प्रामाणिकपणाचेच असले पाहिजेत, कारण त्यांचा मेंदू नक्की ऐकतोय. 100%. आणि हे आता जर ऍज अ मी डॉक्टर आहे आणि तरी हे ड्रास्टिक विधान करतोय. रिझन हे आहे की कित्येक गोष्टी सायन्सच्या आपल्याला माहिती नाहीत, म्हणून आपण म्हणतोय की माझा मेंदू त्यांचा मेंदू कसा ऐकेल. बरोबर. पण ऍक्च्युअल ते फॅक्ट आहे. कारण ज्यावेळी आपण मोबाईल वापरत होतो त्या काळात मोबाईलवरनं दुसऱ्या मोबाईलमध्ये कॉलचा आवाज जाईल हे कोण ऍक्सेप्ट करत नव्हतं. 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी कोणी ऍक्सेप्ट केलं नसतं. तीच गोष्ट ही आहे. इट्स अ टेलिपॅथी Correct. किंवा इट्स अ सबकॉन्शियस माइंड. म्हणजे सबकॉन्शियस माइंडची ताकद एवढी प्रचंड आहे. Energy transfer. हा, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे ज्यावेळी आपण मंदिरामध्ये जातो त्यावेळी एनर्जी ट्रान्सफॉर्म किंवा आता तुम्ही शंकर महाराजांचं बरंच तुम्ही त्यांचे निर्माते आहात त्यांच्या हे केलेलं, तर तुम्ही बघता की तुम्ही त्या ठिकाणी नाशिकमध्ये ज्यावेळी काम केलं किंवा त्यांच्या मंदिरामध्ये जाता त्यावेळी जी एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होतं किंवा तुम्हाला जे वेलबिंगनेस जो येतो तो कशामुळे येतो, तर बेसिकली तुमच्या सबकॉन्शियस मध्ये त्या एनर्जीज तयार होत आहेत. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा त्यावेळेचं सबकॉन्शियस माइंडची पॉवर म्हणा, हे सगळं जे घटनाक्रम आहे तो सगळा युनिव्हर्स मध्ये सेम आहे. त्यामुळे तुमचा जे काही तुम्ही कोणतंही काम करा, कोणतंही प्रोफेशन करा, त्यावेळेचे तुमचे थॉट्स हे माझ्या फायद्यापेक्षा दोघांच्याही फायद्याचे असावेत. म्हणजे विन 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 सिच्युएशन असली पाहिजे. विन लूज नको. मग इथं कृष्णाच्या थॉट्स मध्ये जरी आपण गेलो तर कृष्णा नेहमी म्हणतो की विन विन सिच्युएशनला जायला पाहिजे, ना की विन लूज किंवा लूज विन किंवा लूज लूज. आणि त्या दृष्टीने आपण हे वर्क करतोय. यांचा हा सगळा प्रवास ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघितला आहे. एक सफल डॉक्टर, त्यात सफल आर्थिक सल्लागार किंवा लिटरसी वरती काम करणारे, यांच्या प्रवासाकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? त्यांचा प्रवास तसा सोपा नव्हता. कारण म्हणजे त्यांच्याबरोबर राहून मला सुद्धा सोपा नव्हता आणि त्यांना स्वतःला सुद्धा. कारण कोविडच्या काळात जेव्हा सगळे लोक आपल्या फॅमिली बरोबर टाइम काढत होते, रिलॅक्स राहत होते, त्या काळात त्यांनी पुरेपूर उपयुक्त नॉलेज घेण्यासाठी घालवला. म्हणजे त्यावेळेस सुद्धा ते निवांत राहिले नाहीत आणि तो पूर्ण वेळ त्यांनी त्याचं जे काही नॉलेज आहे, त्याचे जे मोठे मोठे कोर्सेस आहेत दिल्ली तिथपर्यंतचे, ते सगळे ऑनलाईन जेवढे आहेत ते सगळे करून त्याचं नॉलेज त्या 2 वर्षात गेन केलं. आणि त्यामुळे त्यांना तो वेळ मिळाला आणि ते झाल्यामुळे आज ते एवढं परफेक्ट आहेत म्हणजे त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा जो ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत त्यांना त्याच्यामुळे लोकांना बोलण्यासाठी म्हणजे कन्व्हिन्स करण्याचा ती पेशन्स पण आली त्यांच्यात. म्हणजे जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा स्वभाव खूप असा चिडका होता, पटकन सांगितलं की ऐकलं पाहिजे असं, पण त्यांच्यात ती पण कॅपॅसिटी आली की कन्व्हिन्स करण्याची. आणि आमच्यासाठी अवघड म्हणजे असं होतं की त्यांच्याकडे जर कोणी क्लायंट आला आणि आमचं कुठे जायचं ठरलं असेल तर ते क्लायंटशी बोलण्यात एवढे मग्न होऊन जायचे की ते पूर्ण विसरून जायचे की आम्हाला कुठेतरी न्यायचं ठरलं होतं म्हणून. आणि हे रुटीनली होतं. म्हणजे फायनान्स रिलेटेड जर असं गप्पा मारायला बसलो तर रात्र 12 तास कंटिन्यू बोलायचं म्हणलं तरी मी थकत नाही, पण बाकीचे लोक थकू शकतात. आणि त्यांच्या या बदलांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय पॉझिटिव्ह बदल झाले? हा, म्हणजे जसं आता घरातला एक व्यक्ती जर त्याच्यामध्ये असेल तर आपोआपच फॅमिलीवर त्याचा इफेक्ट होतच राहतो. मग त्यांनी जे पॉझिटिव्ह थॉट्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅटिट्यूड हे जे त्यांनी स्वतःमध्ये बदल केले ते नॅचरली त्यांच्याकडे बघून आमच्यात, मुलांमध्ये, घरामध्ये सगळ्यांच्यातच ते आले आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार व्हायला मदत झाली. म्हणजे ते खूप फायदेशीर ठरलं. कधी कोणाचा एकमेकांबद्दल राग आला तर तो लवकर हे होऊन जायचा, रिझॉल्व्ह होऊन जात होता. आणि मुलांनाही म्हणजे ते लवकर समजलं. आम्हाला ऍट द एज 30 अबाव 40 कळलं, तर त्यांना आत्तापासूनच त्या गोष्टी समजायला लागल्या. हा फायदा झाला त्याच्यात. तर अशा प्रकारे स्वतंत्र असणं, इंडिपेंडंट असणं म्हणजे सुखी आणि समाधानी आयुष्य असं आपण गणित मानून चाललेलो असतो. पण स्वतंत्र असण्यामध्ये पण, समाधानी असण्यामध्ये पण आपला आनंद कायम परसूट करत राहणं, तो मिळवत राहणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि ही खरी धनसंपदा आहे. आणि या धनसंपदेला किंवा या मूल्यांना आपल्या शाश्वत मूल्यांची जोड दिलेली आहे, ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकतो, ज्याला आपण सकारात्मकता म्हणू शकतो, ज्याला आपण ग्रॅटिट्यूड म्हणू शकतो. तर हे एक खूप स्पिरिच्युअल छान सायन्स आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्याला अध्यात्माची जोड आहे तसं कुठलंही सायन्स शाश्वत असतं,
चिरकाळ आनंद देणारं असतं आणि ते तुम्ही आत्मसात केलेलं आहे. तुमच्या चेहऱ्यावर ते रिफ्लेक्ट होत आहे आणि तुम्ही ते पर्क्युलेट पण करत आहात सर. खूप मोठं मिशन आहे तुमचं आणि तुमच्यावर आता दोघं जण मिळून ते मिशन पूर्ण करत आहात. यामध्ये अनेक जण सहभागी होणार आहेत, सगळ्यांचे आयुष्य बदलणार आहेत. एक वेगळ्या कामासाठी, वेगळ्या मिशनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू सो मच.